अरेंज मॅरेज भाग 7. घरी घडलेल्या घटनेमुळं अजितचं तावातावात ऑफिसला निघून गेलेला होता. त्याच्या प्रायव्हेट लिफ्टनं तो त्याच्या केबिनमध्ये शिरलेला होता. तो आलेला पाहून माही मात्र ठुमकतच त्याच्या केबिनमध्ये शिरली होती. केबिनमध्ये अजित काहीतरी विचारतच होता. पेपरशी खेळत होता. धडकन दरवाजा उघडून माही आत आलेली होती. त्याला काही समजायच्या आत ती म्हणाली. माही म्हणाली, बेबी प्लीज या चेकवर तुझ्या सह्या हव्या आहेत मला. इट्स अर्जंट, मला काम आहे. अजित म्हणाला, मागच्याच आठवड्यामध्ये तू कंपनीच्या अकाउंटमधून 50 लाख रुपये काढलेले आहेत. आता आणखीन हे 30 लाख कशासाठी हवे आहेत तुला? कोणतं एवढं काम आलेलं आहे? थोडा रागातच अजितने तिला विचारलं होतं. मनातच चारफडत माहीत त्याला लाडीगोडीने लावण्यासाठी हळूहळू चालत त्याच्या जवळ आली. तो बसलेल्या चेअरच्या मागून ती उभी राहून मागून तिने त्याच्या गळ्यात हात टाकले होते आणि लाडीत आवाजात त्याच्या मानेवरून बोट फिरवत म्हणाली होती. माही म्हणाली, बेबी मला विचारतोस? तुझ्या माहीला? पाहिलं तर तू मला कधी असं विचारलं नाही. कधीही मागितलं तर द्यायचा नाहीस, मग आज अचानक असं का विचारलंस तू मला? तिच्या त्या स्पर्शाने त्याला अनकम्फर्टेबल फील होऊ लागलेलं होतं. सी माही, दिस माय ऑफिस आहे. तुला 1000दा सांगितलं ग, हे असं ऑफिसमध्ये करत जाऊ नकोस म्हणून. तुला कळत नाही का ग? इरिटेट होऊन जातो ना मी, अजित म्हणाला. अजितच्या या वाक्यांवर माही मात्र चांगलीच चिडलेली होती. पण चेहऱ्यावर कोणतेच भाव न दाखवता ती त्याला म्हणाली, थोडं मला काम होतं म्हणून मला पैसे हवे होते तुझ्याकडनं. तू देणार नसेल तर इट्स ओके ना, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टर ऑल मी तुझी थोडीच बायको आहे जो माझ्यावर एवढा तू खर्च करशील म्हणून. माही अजितला इमोशनल ब्लॅकमेल करतच म्हणाली होती आणि केबिनच्या बाहेर जाण्यासाठी वापस वळाली होती. तिच्या या इमोशनल ब्लॅकमेलने लागलेली इमोशनल होऊन बाहेर जाणाऱ्या माहीचा हात त्याने पकडला होता आणि तिला स्वतःकडे खेचत स्वतःच्या मांडीवर बसवले होते आणि तो तिला म्हणाला, दे इकडं, तो चेक दे. असं म्हणून त्याने तो चेक तिच्या हातातून ओढून घेतला होता आणि त्यावर साईन केलं. त्याने चेकवर साईन करताच माहीच्या चेहऱ्यावर विजयी हसू उमटलेलं होतं. मनातच म्हणाली ती, केवळ या गोष्टीसाठी तर मी तुला सोडू शकत नाही ना. आजपर्यंत मी या गोष्टीसाठीच तुझ्यासोबत प्रेमचं नाटक करते अजित, कारण तू माझी सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहेस रे. पण अजित या सगळ्या गोष्टींपासून वंचित होता. त्याला तर बिचाराला इमोशनल ब्लॅकमेल करून माही तिला जे हवं आहे ना ते करूनच घ्यायचे. चेकवर साईन होताच माही तिथून निघून गेली. जाणाऱ्या माहीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अजितच्या मनात क्षणभर प्रियाचा विचार आला होता आणि त्याला वाटलं, आपण खरंच प्रियाला नेहमी हिणावून बोलत असतो की तुझ्यासारख्या मुली फक्त पैशापुरतंच लग्न करत असतात. पण तसं असतं तर तिने माझ्या मागे पुढं करण्याचा एक चान्सही सोडला नसताना. तिने मला पैसे मागितलेच असते. जसं लग्न झालं तसंही एकदाही माझ्यासमोर ती आली नाही. नेमकी कशी आहे ती आणि कसा आहे तिचा स्वभाव मला माहिती नाही आणखी. हाच विचार करत अजितने चेअरला टेकून एक दीर्घ सुस्कारा सोडला होता आणि पुन्हा त्याच्या कामात बिझी झाला होता. प्रियाने दिवस न रात्र स्वतःला कामात एवढं गुंतून ठेवलं होतं की आता तिला अजितची आठवणही येईना अशी झालेली होती ती. तिने अजितला मिळवण्याचा ध्यास तेव्हा सोडून दिलेला होता जेव्हा कॉलेजमध्ये असताना तो तिला टाकून बोललेला होता. हे लग्न तर तिने तिच्या आईवडिलांच्या समाधानासाठी केलेलं होतं. त्यांच्या आनंदासाठी तिने हे लग्न केलेलं होतं आणि आता तर त्यांच्या या कृतीने तिची उरली सुरली आशाही मिटली होती. तिने मनातच ठरवलेलं होतं, काही दिवसातच ट्रान्सफर करून घ्यायची आणि लांब कुठेतरी जाऊन एकटीनेच राहायचं, जेणेकरून तिच्या आईबाबांनाही कळणार नाही की तिच्यात आणि अजितमध्ये काही मतभेद आहे, त्यांचं पटत नाही म्हणून. असेच लग्न होऊन 10-12 दिवस होऊन गेलेले होते. तरीही अजितने एकदाही प्रियाला रूममध्ये पाहिलेलं नव्हतं. न तिचं कोणतं सामानही रूममध्ये नव्हतं. बऱ्याचदा त्याला विचार सुद्धा आला होता की मॉमला जाऊन विचारावं प्रिया कुठे आहे म्हणून, पण कुठल्या हक्काने तो विचारणार होता ना, म्हणून तो गप्प बसलेला होता आणि काहीच कोणाशी बोलला नाही. जशी जशी ती दिसेनाशी झाली त्याला मात्र तिला पाहायची इच्छा होऊच लागलेली होती. नाईट शिफ्ट आवरून प्रिया घरी आलेली होती. खूप थकून गेलेली होती ती. आज 11:30 वाजता आलेली होती ती घरी. मॉम हॉलमध्ये पेपर वाचत बसलेल्या होत्या. त्यांना पाहून ती त्यांना म्हणाली. प्रिया म्हणाली, गुड मॉर्निंग मॉम.
मी फ्रेश होऊन आले. अलका म्हणाली, गुड मॉर्निंग बेटा. तू आरामात फ्रेश होऊन ये. थकली असशील ना बाळा. मी जोशी काकांना तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा घेऊन पाठवते. पिऊन घेशील. प्रिया म्हणाली, हो मॉम, आज मी खूप थकलेली आहे. बॅक टू बॅक 2 ऑपरेशन होती माझ्या मागे. थोडं पाठ सुद्धा टेकता आले नाही मला. रात्रभर काम होतं. स्मित हास्य करत प्रिया त्यांना म्हणाली होती आणि बेडरूम मध्ये निघून गेली. जाणाऱ्या प्रियाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मॉम मनातच म्हणाल्या, एवढी सोन्यासारखी पोर आहे. कधी अजितला अक्कल यायची ना, कुणास ठाऊक बाबा. देवा पांडुरंगा, आता मी सर्व तुझ्यावर सोपवलेलं आहे बरं का. तूच बघ काय करायचं ते म्हणून. असं म्हणून त्यांनी वर छताकडे बघून हात जोडलेले होते. आता प्रिया आधीच्या रूममध्ये न राहता खाली जी गेस्ट रूम होती तेथेच राहू लागलेली होती. मॉमनीही तिला तिथे राहायची परमिशन दिलेली होती. प्रिया आंघोळीसाठी जेव्हा बाथरूममध्ये गेली तर तिथला शॉवर खराब असल्यामुळं त्याला पाणी येतच नव्हते. पुन्हा कपडे घालून ती खाली आली आणि मॉमला म्हणाली होती, मॉम, माझ्या रूमचं शॉवर खराब झालेलं आहे वाटतं बहुतेक. आता मी आंघोळ कशी करू? अलका म्हणाली, अचानक त्या शॉवरला काय झालं बाळा? आता तर बरं, तू एक काम कर, जाऊ दे. तू आहे ना, वरती जाऊन अजितच्या रूम मध्ये जाऊन आंघोळ कर ना. तोपर्यंत मी प्लंबरला फोन करते, तू करून देईल दुरुस्त. प्रिया संकोचून म्हणाले, मी कशी त्यांच्या रूम मध्ये आंघोळ करू? ती तर त्यांची रूम आहे ना, मी कशाला जाऊ? अलका म्हणाली, अगं तो काय आता संध्याकाळशिवाय घरी येणार नाही आहे. तो ऑफिसला गेलेला आहे आणि संध्याकाळीच येतो. तर तू आंघोळीला गेलीस तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव. बरं म्हणून थोडं भ्रमात प्रिया कपडे आणि ट्रॅव्हल घेऊन अजितच्या रूममधील बाथरूममध्ये निघून गेली आंघोळीसाठी. नेमका त्याच वेळेला अजितचं डोकं दुखते म्हणून ऑफिसमधून तो सुद्धा घरी आलेला होता. मॉम नुसत्याच त्यांच्या बेडरूममध्ये आरामासाठी गेल्या होत्या म्हणून त्यांना तो आलेला कळालाच नाही. त्यांना वाटलं तो ऑफिसमध्येच आहे. नेहमीप्रमाणे त्याही वेळेला अजित त्यांच्या रूमकडे गेला. अजितने रूमचा दरवाजा उघडला आणि आत पाऊल ठेवला आणि समोरचं दृश्य पाहून तो मात्र जागीच गोठून गेला होता. समोर प्रिया अंगाभोवती टॉवेल गुंडाळून आणि दुसरा एक टॉवेल केसाभोवती गुंडाळून बाथरूमच्या बाहेर आलेली होती. ती तिच्याच नादात गाणं गुणगुणत समोर येत होती. आता अजितही दरवाजा लावून एक एक पावलं आत टाकत येत होता, तर प्रिया तिच्याच नादात पुढं येत होती आणि प्रिया समोर कशाला तरी धडकलेली होती. रासिक नजरेने तिने पुढं पाहिले तर समोर अजित उभा होता, जो टक लावून तिलाच पाहत होता. भानावर येत प्रिया म्हणाली, तुम्ही इथे काय करताय? भीतीमुळे प्रियाच्या तोंडातून शब्दही नीट बाहेर पडत नव्हते. पण तिच्या या प्रश्नावर चिडून अजित तिला म्हणाला होता, आर यू माइंड? माझ्याच रूममध्ये येऊन मलाच विचारते की मी येथे कसा काय आहे म्हणून? यू चूप गर्ल. अजितच्या तोंडूने शब्द ऐकून प्रियाच्या डोळ्यात आपोआप अश्रू जमा झालेले होते. भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्याकडे पाहत होती. भानावर ती तशीच चेंजिंग रूमकडे पळाली. तिच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू आठवून अजित स्वतःशीच म्हणाला होता, मी तिला जरा जास्तच बोललो का? असं बोलायला पाहिजे नव्हतं का मी? खरं तर मलाच तिला पाहायची इच्छा होती. त्या दिवशी आजोबा आणि मॉम बोलताना मी ऐकलं होतं की ती नाईट शिफ्ट करते आहे. आपसूकच माझ्या मनाला वाटलं की या वेळेला ती घरी असेल, म्हणूनच तर मी घरी आलो बहाणा करून. जोरात त्याने त्याची मुठी रागात समोरच्या भिंतीवर आपटली होती. चेंजिंग रूमच्या दरवाजाच्या आवाजाने अजितचं लक्ष तिकडं गेलं तर ती आतून पदर सावरतच बाहेर येत होती. तिने बेडवर बसलेला अजित तिच्याकडे पाहत होता. तिच्या डोळ्यात हलकस अश्रू जमा झालेले होते. का कुणास ठाऊक, पण त्याच्या हृदयात कालवाकालवी झालेली होती. दरवाजा उघडून तशीच रूमच्या बाहेर ती निघून गेली. ती जाताना एकदाही तिने अजितकडे पाहिलं नाही, कारण तिला माहिती होतं तो कधीच आपला होऊ शकत नाही. तर त्याच्यात न गुंतलेलं बरं ना. कशाला त्याच्याकडे बघायचं उगस? जरी हे तिच्या स्वतःला सांगत असले ना, तरी तिचं मन हे बिचारं कुठं ऐकणार होतं तिचं. राहून राहून त्याच्याच विचारात गुंतत होती ती. तिच्या प्रती त्याचं एवढं कठोर वागणं तिला खूप त्रास देऊन जात होतं. तिला खूप वाईट वाटत होतं. तिच्या बेडरूम मध्ये आल्यावरही डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हतं. रडतच तिने बेडवर अंग टाकलं. रात्रीच्या जागरणामुळं थकून तिला कधी तिचा डोळा लागला हे तिला सुद्धा कळालंच नाही.
इकडं त्याच्या बेडरूम मध्ये बसलेला होता तो. तिच्या डोळ्यातले हे अश्रू पाहून उगीच आपण अस्वस्थ झालेला होता. एक वेळ जाऊन तिची माफी मागावी असं त्याला वाटतच होतं, पण त्याचा इगो त्याला हे करायला परमिशन देत नव्हतं. तसेच त्याने मनस्थितीतच बेडवर पाठ टेकवली. प्रियाची नाईट शिफ्ट असल्यामुळं तिने झोपताना 5:30चा अलाराम लावलेला होता. अलाराम वाजल्यानंतर तिला जाग आली आणि तिने उठून फ्रेश होऊन खाली आली, तर मॉम किचनमध्ये काहीतरी करत असलेल्या त्याला जाणवलेलं होतं. आजूबाजूला नजर न टाकता ती तशीच किचनमध्ये निघून गेली. अलका म्हणाली, बरं झालं आलीच वाडा तू. झोप झाली का तुझी? मॉमने तिला विचारलं होतं. तिने फक्त मान हलवून होकार दिला आणि म्हणाली, मॉम सांगा ना, मला काहीतरी काम असेल तर मी करते. अलका म्हणाली, एक काम कर बाळा, ती कॉफी तेवढी बाहेर नेऊन देतेस का? पुन्हा मॉम तिला म्हणाल्या. काहीही प्रश्न न विचारता तिने तो कॉफीचा मग ठेवलेला ट्रे हातात घेतला आणि हॉलमध्ये निघून गेली आणि तिची नजर समोर बसलेल्या अजितकडे गेली होती. मनातच कपाळाला हात लावला होता तिने आणि स्वतःशीच बडबडली, बापरे, हा समोर बसलाय, सनकी आता पुन्हा काहीतरी बोलेल. आता मी काय करू? कॉफी घेऊन जाऊ की नको जाऊ? ती तेथेच विचार करत उभी होती. तितक्यातच त्यांचा आवाज कानावर पडला होता. अजित तिला म्हणाला, काय कॉफी थंड झाल्यावर आणून देणार आहेस की काय? आण इकडं लवकर. जड पावलांनी ती त्याच्याकडे चालू लागली होती. तिने तो ट्रे त्याच्या समोर धरला. तोंडातून एकही शब्द तिने काढला नव्हता. ती नजर वर करून तिने त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. अजितच्या अशा वागण्याने प्रिया हळूहळू त्याच्यापासून दूर जातच होती. आता तिच्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या प्रेम भावनेची जागा भीतीने घेतलेली होती. म्हणून त्याने तो कॉफीचा मग घेतात तिथून घाईनेही वापस वळाली होती आणि चालू लागली. तो तिला काही बोलणार तितक्यातच मॉम तिला म्हणाल्या, अजित माझे एक काम करशील का रे? ते प्रियाला घेऊन देवीच्या मंदिरात जायचं होतं. मी देवीला नवस बोललेले होते की जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला जोडीने मंदिरात पाठवीन म्हणून. नव्या नवरीच्या हाताने देवीची ओटी भरीन म्हणून. अजितना खुशीनेच त्याला मॉमला म्हणाला होता, ठीक आहे जातो मी, पण मंदिरात जाताना रस्त्यातच माझी एक इंटरक्रेशन साईड आहे, तिथं मला भेट द्यायला जायचं आहे. तिथे थोडा वर्कर्स लोकांचा पगारवाढीसाठी संप आहे, तर त्यांच्या मागण्या काय आहेत ते मला जाऊन पाहायचं आहे. तोपर्यंत तुझ्या सुनेला गाडीत माझा वेट करत बसावं लागेल. विचार तिला चालेल का म्हणून. तसं लगेच तर माझी काही हरकत नाही आहे, मी तिला घेऊन जाईल. प्रियाला विचारण्याच्या आधीच मॉम त्याला म्हणाल्या, अरे चालेल काय? चालेल तिला. असंही तिला 8 वाजता जायचं आहे, तोपर्यंत तुम्ही जाऊन वापस यालच. तिला काही प्रॉब्लेम नाही आहे, तू तिला घेऊन जा. अजितने मनातच नसतानाही प्रियाला स्वतःसोबत नेले. पहिल्यांदा दोघेही मंदिरामध्ये गेले. जोडीने देवीची ओटी भरली आणि दर्शन घेऊन ते वापस निघाले होते. गाडी समोर ड्रायव्हर आणि मागे हे दोघे जण बसलेले होते. अजित अधूनमधून तिच्यावर एक चोरटा कटाक्ष टाकत होता, पण ती मात्र गाडीच्या कचेतून बाहेर बघत होती. ज्या इंटरसेक्शन साईडला त्याला व्हिजिट करायचे होते त्या साईड जवळ गाडी येऊन थांबलेली होती. तसं तो ड्रायव्हरला म्हणाला होता, हे बघ विनायक, जरा साईडवर माझं काम आहे, मला एक 15 ते 20 मिनिटं लागतीलच तेथे. तोपर्यंत तुम्ही दोघे गाडीतच माझा वेट करा. असं बोलून एक उझळता कटाक्ष प्रियावर टाकत तो साईडकडे निघून गेला होता. ड्रायव्हर विनायक त्याला एक कॉल आला म्हणून गाडीच्या बाहेर निघून गेला होता आणि थोडं दूर जाऊन गाडीकडे पाठ करून फोनवर बोलत होता. प्रिया गाडीत बसून बोर होऊ लागलेली होती. तिला समोर जरा दूरवर अजित त्या वर्कर लोकांशी काहीतरी बोलत असल्याला तिला दिसलेला होता. वर्कर लोक थोडं आक्रमक होऊन बोलताना दिसले तिला. इकडे प्रिया गाडीतून बाकीच्या अर्धवट बांधलेल्या त्या बिल्डिंग्स पाहत होती. प्रत्येक बिल्डिंग मध्ये असलेलं साम्य तर त्यांची उंची ही एकसारखीच दिसत होती. सध्या अर्धवट बांधकामामुळं आणि वर्करच्या ट्रिकतेमुळं त्या बिल्डिंग्स मध्ये चिटपाखरू सुद्धा नव्हते. चोहीकडे सीसीटीव्ही नजर फिरवलेली होती. अचानक एका ठिकाणी तिला काहीतरी हालचाल जाणवलेली होती आणि काहीतरी लक्षात येताच तिच्या काळजाचा ठोका चुकला होता. कारण एका बिल्डिंगवर एक माणूस हातात खूप मोठी बंदूक घेऊन समोर निशाणा लावत होता. ती धावतच अजितकडे पळाली होती. त्याला आवाजही देण्याचा प्रयत्न तिने केला, पण त्याला काही आवाज गेलाच नाही.
पण भीतीने तिचा आवाज सुद्धा निघत नव्हता आणि अजित तिच्याकडे पाठ करून उभा असल्यामुळं त्याचं लक्ष तिच्याकडे जातच नव्हतं. ती मात्र जीवाच्या आकांताने पडत होती. मनात फक्त एकच गोष्ट येत होती, ती म्हणजे अजितला काहीही होऊ नाही द्यायचं. ती एवढ्या स्पीडनं पडत त्याच्याकडे पोचली होती की तिलाही ते कळालंच नाही. अजित अजूनही तिच्याकडे पाठ करून उभा होता. त्याला काही कळायच्या आतच बंदुकीच्या फायरिंगचा आवाज आलेला होता. त्या आवाजाच्या दिशेने त्याने वळून पाहिलं तर त्याच्या मागे काही अंतरावर प्रिया त्याच्याकडे पाठ करून उभी होती आणि जवळपासचे सगळेच वर्कर तिथून त्या आवाजाने पळत सुटलेले होते. तर एक दोघ जण प्रियाकडे धावतच आले. काही काळाच्या आत प्रिया जमिनीवर कोसळली होती, पण तिला या अवस्थेत बघून अजित मात्र सुन्न झालेला होता. त्याला काहीच कळालं नाही नेमकं काय झालं म्हणून. स्वतःला सावरत तो तिच्या जवळ आला तर प्रियाची शुद्ध हरपली चाललेली होती. त्याही परिस्थितीत ती अजितला बोटांच्या इशाऱ्याने काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती. तिने जिकडं बोट केलं तिथे एक माणूस पडताना तिला दिसला आणि त्याला हे कळायला जराही उशीर लागला नाही की काय झालेलं आहे नेमकं म्हणून. त्याने प्रियाची मान उचलून मांडीवर घेतली. आता त्याचं लक्ष तिच्याकडेच गेलं होतं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती. खूप जोरात तो ओरडला होता, प्रिया अजितला. मात्र तिची ती अवस्था पाहून घामाघूम झालेला होता. खूप घाबरला होता तो आता. त्याला तर काय करावं आणि काय नाही हे सुचेनासच झालेलं होतं. तेवढ्यातच सगळा गोंधळ ऐकून तिने आलेल्या त्याच्या ड्रायव्हर विनायकला म्हणाला होता, सर मॅडमला हॉस्पिटलला न्यावं लागेल लगेच. त्यांना गोळी लागलेली आहे, लवकर चला. उचला पटकन त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे आता. इतका वेळ थांबवून गेलेला अजित आता शुद्धीवर आलेला होता आणि तिला दोन्ही हातांनी उचलून घेत गाडीकडे पळाला होता. विनायकही गडबडीने ड्रायव्हर सीटवर येऊन बसला. खूप जास्त ब्लिडिंग होत होती तिच्या जखमेतून. ते पाहून अजितला काही सुचेनासच झालं. जोरात तो ओरडला होता, विनायक फास्ट गाडी चालव, गाडीचा स्पीड वाढव लवकर. अस्वस्थपणे केसातून हात फिरवत होता. तर कधी तिच्या ममूल झालेला चेहरा पाहून त्याच्या काळजात कालवाकालवी होत होती. अगदी 5 मिनिटात जशी गाडी हॉस्पिटलच्या दारात पोचली, अजितने प्रियाला पुन्हा हातात उचलून घेतलं होतं. धावतच तो हॉस्पिटलला एंटर झाला. योगायोगाने प्रिया ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्याच हॉस्पिटलला तो तिला घेऊन आलेला होता. जिथे त्याची साईट चालू होती तिथूनच जवळ हे हॉस्पिटल होतं. आत येताच त्याने डॉक्टर डॉक्टर असा आवाज द्यायला चालू केला. त्याच्या आवाजाने एक नर्स तिथे पळतच आली. प्रियाला त्यांच्या हातात पाहून तिने पटकन तिथलं स्ट्रेचर समोर ओढलं आणि अजितला तिला त्यावर झोपायला सांगितलं होतं. आणखीन काही नर्स आणि वॉर्ड बॉय तिथे पळतच आले होते. त्यांनी ते स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं. तितक्यातच इमर्जन्सी आहे पाहून डॉक्टरही गडबडीने तेथे आले होते आणि प्रियांवर ऑपरेशन सुरू झालेलं होतं. बाहेर अजित मात्र अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता. त्याने घाबरतच मॉमला फोन केला. 2 रिंग्समध्ये फोन उचलला. अलका म्हणाली, हॅलो, बोल ना बाळा, दर्शन व्यवस्थित झालं का तुमचं? अजित म्हणाला, मॉम ते साईडवर असं म्हणून त्याने घडलेला सगळा प्रकार मॉमला सांगितला होता. अलका म्हणाली, काय रे अजित, तू हे काय बोलतोस? असं कसं झालं रे हे सगळं काही? हे पांडुरंगा, नवी नवरी आहे ती, पोर हातावरची मेहंदी अजून निघाली नाही तिच्या, आणि हे काय झालं असं म्हणून त्या रडू लागल्या होत्या. त्याच्या रडण्याच्या आवाजाने डॅडने जितक्या ऑफिसमधून आले होते ते बेडरूमच्या बाहेर आले आणि सोबतच आजोबाही आले. सगळा घडला प्रकार मॉमने त्या दोघांना सांगितला होता. ते सगळं ऐकून दोघेही थक्क झाले होते. आजोबाच्या तोंडून भीतीने शब्दही फुटत नव्हते. तोंड सावरल्यानंतर डॅड म्हणाले, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ती? काही सांगितलं का त्याने? अलका म्हणाली, अहो ते प्रियाच्या हॉस्पिटलमध्येच आहे. हॉस्पिटलचं नाव ऐकताच डॅड हॉस्पिटलला जायला निघाले होते. सोबतच मॉम आणि आजोबाही निघाले. हॉस्पिटलमध्ये मात्र अजित स्वतःच्याच विचारात हरवलेला होता. जसं काहीतरी त्याच्या हातून निष्ठत चाललंय अशी फिलिंग त्याला येतच होती. खूप घाबरलेला होता तो आता. अस्वस्थपणे तो एका बाकड्यांवर जाऊन बसला. ऑपरेशन थिएटरच्या लाईटकडे टक लावून पाहत होता. गणेशराव म्हणाले, अजित बेटा, अजित असं कसं झालं रे हे? घाबरलेल्या मॉमचा आवाज त्याच्या कानी पडला. त्याच्या खांद्यावर त्याच्या डॅडचा हात त्याला जाणवला होता.
मॉम त्याच्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. मॉमला समोर पाहून त्याच्या कमरेला मिठी मारून तो लहान मुलासारखा रडू लागला होता. त्याची ती काळजी पाहून त्याला धीर देत मॉम म्हणाल्या, "हिंमत सोडू नकोस बेटा, होईल सगळं ठीक. त्या देवावर विश्वास ठेव. तो देव सगळं काही ठीकच करेल." पण त्या काय बोलल्याही त्याच्या डोक्यांवरूनच गेलं होतं. इतका तो जबरदस्त टेन्शनमध्ये आलेला होता. अजित मात्र आतून खूप बेचैन झालेला होता. कधी एकदा तिला सही सलामत पाहतो असं त्याला झालेलं होतं. तब्बल 4 तासाच्या ऑपरेशननंतर ऑपरेशन थिएटरचा लाईट बंद झाला. बाहेर तो लाईट बंद झालेला बघून शांत बसलेले ते सगळेजण ऑपरेशन थिएटरच्या दरवाजांसमोर येऊन उभे राहिले होते. अजित मात्र कासावीस होऊन डॉक्टर साहेब बाहेर येण्याची वाट पाहत होता. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर डोक्यावरची टोपी काढून बाहेर आले. डॉक्टर काय बोलतील या भीतीने सगळेजण खूप घाबरलेले होते. ऑपरेशन थिएटरमधून डॉक्टर भोसले आणि आणखीन एक डॉक्टर बाहेर आले होते. डॉक्टर म्हणाले, "हे बघा आबा, तुम्हाला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. जरा तू आणि अजित माझ्या केबिनमध्ये या." असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले. डॉक्टर भोसले पुढे निघून गेले. अजित आणि अजितचे डॅडाही त्यांच्या मागे त्यांच्या केबिनमध्ये शिरले होते. "हे दोघेही बसा," असं म्हणून डॉक्टर भोसले यांनी हातानेच खुर्च्याकडे इशारा केला. दोघेही गुपचूप जाऊन तेथे बसले. आता डॉक्टर काय सांगतील हाच विचार अजित करत होता. डॉक्टर भोसले गंभीर मुद्रेने दोघांकडेही पाहत होते. न राहून आजोबा साहेब म्हणाले, "अरे भोसले, सांगा पटकन, इथं जीव घशात आहे आमचा. आलंय पोर, कशी आहे आता ती आमची?" डॉक्टर म्हणाले, "अरे आबासाहेब, खरं सांगायचं म्हणजे गोळी तिच्या हृदयाच्या थोडीशी म्हणजे अगदी 1-1.5 इंच वरून गेलेली आहे. म्हणजे ती बचावलेली आहे, पण तरीही तिचा धोका अजून टळलेला नाही आहे. ऑपरेशन करून गोळी तर आम्ही बाहेर काढली आहे, पण जोपर्यंत तिला शुद्ध येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही. सकाळपर्यंत तिनं शुद्धीत यायलाच हवं, नाहीतर." एवढं बोलून डॉक्टर भोसले गप्प बसले होते. आजोबा म्हणाले, "असं अर्धवट बोलून जीवाला घोर लावू नकोस तू आमच्या. जे काही आहे ते स्पष्ट सांग आम्हाला." आबासाहेब त्यांच्या मित्राला म्हणजे डॉक्टर भोसले यांना म्हणाले होते. भोसले म्हणाले, "तसं नाही रे, मलाही वाटतं की शुद्धीत यावी, पण जो फॅक्ट आहे तो तर आपण नजरअंदाज करू शकत नाही ना." एक दीर्घ श्वास घेत पुढे म्हणाले होते, "असं काही नाही, ती येईल शुद्धीवर असं वाटतंय मला. जर सकाळपर्यंत ती शुद्धीत नाही आली तर मात्र ती कोमात जाण्याचे चान्सेस जास्त आहेत." हे सगळं ऐकून अजित जरा सुन्नत झाला. आता कॉलेजमधली ती निरागस, अल्लड बालिश तो फुटबॉल खेळत असताना त्याच्याकडे एकटक बघणारी, कधी कॉलेजच्या गार्डन विचार करून करून त्याच्या डोक्याचा पार भुगा व्हायची वेळ आली होती. समोर बाकड्यांवर बसलेल्या मॉमला पाहून त्याला खूप वाईट वाटलं होतं. अगदी काही दिवसात त्याच्या मॉमला प्रियाचा लढा लागलेला होता आणि आता तिच्या काळजीने त्यांच्या डोळ्यातले अश्रूही थांबत नव्हते. तो हतबलतेने त्यांच्याकडे पाहत होता. इकडे आबासाहेब विचार करत होते की प्रियाच्या घरी या सगळ्या गोष्टींची कल्पना कशी द्यायची म्हणून. कुठल्या तोंडाने त्यांना हे सांगायचं की त्यांच्या मुलीचा जीव आमच्या मुलाला वाचवताना धोक्यात गेलेला आहे. काहीही झालं तरी सांगावं तर लागणारच होतं ना त्यांना. हा विचार करून आबासाहेबांनी मोबाईल हातात घेतला आणि त्यांना फोन लावला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.